नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 18 डिसेंबर वार आहे सोमवार, तर उद्या आहे चंपाषष्ठी। चंपाषष्ठी ही भगवान खंडोबांना समर्पित असते आणि या दिवशी आपण खंडोबा देवांची तळीही भरत असतो। तर खंडोबा जे आहेत तर ते एक भगवान शिवशंकरांचा अवतार आहेत। तर यांनी भगवान शंकरांचा अवतार धारण केला होता। तर बघा, मणी आणि मल्ल असे नावाचे दोन राक्षस होते। तर हे दोघे सख्खे भाऊ होते आणि या राक्षसांनी संत, देव आणि लोकांवरती प्रचंड अत्याचार केला होता। राक्षसांच्या या अत्याचारामुळे त्रस्त झाले होते सर्व लोक आणि देव। तर त्यासाठी संरक्षणासाठी आणि सर्व देवांनी सर्व भगवान शिवशंकरांना साकडं घातलं होतं, त्यांच्याकडे प्रार्थना केली होती आणि त्यानंतर देवांची व्यथा लक्षात घेऊन भगवान शंकरांनी म्हणजे भोलेनाथांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडेरायाच्या रूपामध्ये अवतार घेतला होता। आणि तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चंपाषष्ठी आणि म्हणूनच भगवान खंडेरायांनी युद्ध करून या दोन्ही राक्षसांचा वध केला होता आणि देव आणि लोकांचे रक्षण केले होते। आणि तेव्हापासूनच या दिवशी भगवान शंकरांचं रूप असलेल्या खंडेरायाची पूजा ही केली जाते आणि भगवान शंकरांचा हा खंडोबाचा अवतार म्हणजे हे रूपच आहे। तर बघा, शेतकरी, मेंढपाळ आणि त्याचबरोबर जे शिकारी आहेत तर त्यांचे हे स्वामी मानले जातात। तर त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान खंडोबांची म्हणजे आपल्या खंडोबा देवांची पूजा ही करायची असते, व्रत करायचं असतं। शक्य असेल तर तुम्ही व्रत सुद्धा नक्की आवर्जून करा। त्यामुळे सुद्धा आपल्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत तर ते दूर होत असतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात। त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी व्रत करा। तर बघा, उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला वांग्याचं भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य तुम्हाला भगवान खंडेरायाला अर्पण करायचा आहे आणि हा नैवेद्य ग्रहण करूनच तुम्हाला तुमचा व्रत किंवा उपवास जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी सोडायचा असतो। तर पहा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला सोमवार आहे, चंपाषष्ठी सुद्धा आलेला आहे। त्यामुळे आपल्या या हिंदू धर्मामध्ये चंपाषष्ठी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्याचबरोबर सोमवार आणि चंपाषष्ठी असा छानसा योग, शुभ योग आपण याला म्हणू शकतो, तर तो तयार झालेला आहे। त्यामुळे उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। तर चंपाषष्ठीच्या दिवशी अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी खंडोबारायांचं देवस्थान आहे तर त्या ठिकाणी ही चंपाषष्ठी साजरी केली जाते। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील जी षष्ठी असते तर तिथे चंपाषष्ठी ही म्हणून ओळखली जाते। चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा देवांची विशेष पूजा केली जाते। या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंड रूपाची पूजा केली जाते। भगवान खंडोबा हे भगवान शिवांचा अवतार आहेत। भगवान शंकर हे राक्षस यांचा वध करण्यासाठी त्यांनी खंडोबाचं रूप परिधान केलेलं होतं तर किंवा धारण केलेलं होतं। तर मल्ल आणि मणी राक्षसाचा त्यांनी वध केला होता। तर कुत्र्याला सुद्धा खंडोबाचं रूप मानलं जातं आणि खंडोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शिवशंकरांचाच अवतार मानले जातात। त्याचबरोबर कुत्रा जो आहे तर तो त्यांचं वाहन मानलं जातं आणि म्हणूनच चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्र्याची सुद्धा आपल्याला सेवा करण्याला अतिशय महत्त्व असतं। तर या दिवशी तुमच्या घरामध्ये जर कुत्रा असेल तर त्याची तुम्हाला आवर्जून पूजा करायची आहे। कुत्र्यावरती तुम्हाला चुकून सुद्धा चप्पल, काठी मारायची नाहीये किंवा त्याच्यावरती तुम्हाला ओरडायचं नाहीये। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे। त्यामुळे तुमचं सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी, संकट हे सर्व काही दूर व्हायला मदत होते आणि तुमच्या घराची, मुलांची आणि पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होत असते। आणि तुमच्या घरामध्ये जर अनेक प्रकारच्या काही अडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील, पैशाच्या अडचणी असतील, शारीरिक अडचणी असतील, मानसिक अडचणी असतील किंवा वारंवार तुमच्या घरामध्ये जर काही दुःख तुमच्या घरावरती येत असेल किंवा कोसळत असेल, तर तुमच्या घरामध्ये जर अनेक प्रकारची भांडणं होत असतील, कटकटी होत असतील, वादविवाद, मतभेद, कलह होत असतील किंवा संकट जर तुमच्या घरामध्ये मागे लागलेली असतील तर तुम्हाला उद्या चंपाषष्ठीला हा एक उपाय नक्की करून बघायचा आहे। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर उद्या तुम्ही ज्या वेळेला तुम्ही नैवेद्य करणार आहात तर त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत सांगितल्याप्रमाणे या करण्याला अतिशय महत्त्व असतं। उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य आणि वांग्याचं भरीत जे आहे तर याचा नैवेद्य तुम्हाला तयार करायचा आहे। तुमच्या देवघरामध्ये जर तुमच्या
देवांमध्ये जर खंडोबाचा टाक असेल तर त्यांना तुम्हाला हा आवर्जून नैवेद्य दाखवायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये टाक नसेल खंडोबा देवांचा तर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर भगवान शिवशंकर हे खंडोबांचं रूप आहे, त्यामुळे त्यांना तुम्हाला हा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्की तळी भरा। तळी भरल्यामुळे सुद्धा तुमच्या घरामधले सर्व दोष हे दूर व्हायला मदत होत असते। त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा नैवेद्य बनवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला बाजरीच्या भाकरी तुम्ही बनवणार आहात तर त्यावेळेला जी शेवटची भाकरी असते तर ही शेवटची भाकरी किंवा हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। आता हा उपाय तुम्ही जर संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही जर भाकरी बनवणार असाल तर संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही भाकरी बनवाल तर त्यावेळेला शेवटची जी भाकरी असते तर तो नैवेद्य तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। त्यावरती तुम्हाला शक्य असेल तर वांग्याचं भरीत सुद्धा नक्की आवर्जून ठेवायचं आहे। वांग्याचं भरीत ठेवणं जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ किंवा गुळाचा खडा किंवा थोडीशी साखर हे तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या भाकरीला थोडंसं तूप लावायचं आहे आणि असा हा नैवेद्य तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। आता कुत्र्याला जर तुम्हाला भाकरी खाऊ घालणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही कुठल्याही प्रकारची एक गोड मिठाई जरी खाऊ घातली तरी सुद्धा चालेल। तर तुम्हाला कुत्र्याला उद्याच्या दिवशी हे नक्की खाऊ घालायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर कुत्र्याला तुम्हाला उद्याच्या दिवशी भंडारा सुद्धा लावायचा आहे। तुमच्या घरामध्ये जर पाळीव कुत्रा असेल किंवा तुमचा पेट असेल तर त्या दिवशी तुम्हाला त्याला हे खाऊ घालायचं आहे आणि कुत्र्याला तुम्हाला भंडारा सुद्धा नक्की आवर्जून लावायचा आहे। भंडारा जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये असेल, जर तुम्ही जेजुरीमधनं तो आणलेला असेल तर तो भंडारा तुम्ही नक्कीच वापरू शकता। नसेल तर तुमच्या घरामध्ये जी पूजेसाठी तुम्ही हळद वापरता ती लावली तरीही चालेल, पण कुत्र्याला तुम्हाला थोडासा भंडारा सुद्धा लावायचा आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडासा भंडारा सुद्धा टाकायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कुत्रं नसेल तर तुम्ही रोडवरच्या कुठल्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला जर कुत्रं असेल, तुमच्या शेजारपाजारी जर कोणाकडे पाळीव कुत्रा असेल तर त्याला सुद्धा तुम्ही गायला घातलं तरीही चालेल। त्याचबरोबर जर तुम्हाला काळा रंगाचा कुत्रा मिळाला तर त्याला सुद्धा तुम्ही आवर्जून खाऊ घालायचा आहे। जर तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा नाही मिळाला तर मग तुम्ही कुठल्याही इतर रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालू शकता। आता तुम्हाला एक मात्र या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कुत्रा जो आहे तर तो मेलच असला पाहिजे, फिमेल नसला पाहिजे। तर मेल कुत्र्यालाच तुम्हाला फक्त ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे। कुत्र्याला खंडोबाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून कुत्र्याची पूजा सुद्धा करण्याला या दिवशी महत्त्व असतं। चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याची पूजा सुद्धा करणं जर शक्य असेल, तुमच्या घरामध्ये जर सांगितल्याप्रमाणे पाळीव कुत्रा असेल तर तुम्हाला त्याची पूजा सुद्धा करायची आहे, भंडारा लावायचा आहे आणि सांगितलेल्या वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।